सकाळ झाली, अन्वी उठली, ठुमुक-ठुमुक इकडे-तिकडे चालली. नंतर आजीला वाटलं आपण पण कॉफी करूया. आजीने पण मस्त कॉफी केली. अन्वीला वाटलं झालं तोंड धुणं, पटकन मला दूध चाय दे. ऑर्डर तिने पटकन सोडली. आज आमच्या नाश्त्याचा बेत होता पराठे. कशाचे पराठे? आलू वांग्याच्या भाजीचे. त्यानंतर परातीमध्ये घेतलं कणिक, त्यात टाकली तिखट, मीठ, मसाले आणि थोडंसं तेल टाकून ते पीठ घेतलं मळून. त्यामध्ये टाकली भाजी आणि मग भाजी पण घेतली चांगली अशी मस्त मिक्स होईपर्यंत मळून. आणि काय झालं तुम्हाला माहितीच असेल. त्याचा झाला कणकीचा गोळा, म्हणजे झाला पराठ्याचा डो तयार. आणि त्याचे आपण काय करणार आहोत, छान छान पराठे करणार आहोत. कोणासाठी? सगळ्यांसाठी. घरची जे लोक म्हणजे ज्यांचा उपास नाही आहे त्यांच्यासाठी. तर मग हे सगळं असं बाजूला काढलं, त्याच्यातल्या पहिले काचुऱ्या काढून घ्यायच्या, नाही तर काचुऱ्या पण मिक्स करून टाका तुम्ही. मग त्यानंतर मी हा डो लावला. मी कशा-कशाचे पराठे नाही बनवले मला आजपर्यंत विचार. पत्ताकोबीचे सुद्धा मी पराठे बनवले. फुलकोबीला नाही सोडलं. फुलकोबीचे तर बनतातच. पत्ताकोबी अहो, मग वांग्याची भाजी काय गोष्ट आहे. त्यानंतर मी लावलं त्या पन्नीला तेल आणि टाकला आपला पराठ्याचा डो. हे टपट तपड, 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 तपड छान लाड करून घेतला त्या पोळीचा आणि तिला टाकलं गरम-गरम ताव्यावर. थोडंसं तेल आणि मग प्लेट झाकून ठेवून दिली आणि मस्तपैकी त्याला कुरकुरीत आणि नरम, नरम आणि खुसखुशीत होईपर्यंत बढियापैकी भाजून घेतलं त्या पराठ्याला. मतलब शेकून घेतलं, भाजून घेतलं सारखीच गोष्ट आहे. त्यानंतर काय केलं ना मी, एक रेडी झाला तर माझ्याजवळ गिरायकाची काही कमी नाही. थोड्याच वेळात त्या व्हिडिओमध्ये एक सुपर हिरो येणार आहे आणि तो म्हणणार आहे, "मला देते का?" मी म्हटलं, "नाही देत." तर म्हणते, "दे ना." मग मी म्हटलं, "हातीच घेऊन घे ना." म्हणते, "नाही, प्लेटीत दे बा." यांना विचारलं माझ्या पिताश्रीला आणि माझ्या आईला, तर म्हणते, "छान झाले. थँक यू फॉर अप्रिशिएशन." त्यानंतर मग मी काय केलं, पुन्हा दुसरा पराठा टाकला, तिसरा टाकला. त्यापैकी 3 तर माझ्या सुपुत्राच्या पोटात गेले. त्यानंतर 2 डब्यात गेले आणि बाकीचे उर्वरित आमच्या आई-बाबाच्या जवळ गेले. आणि आमच्या सुपुत्रीने खाल्लंच नाही. तब्येतच खराब होती. काय माहीत काय झालं? औषध दिली. आम्हाला राग आला. आम्ही फुगू तोंडात बोट आणि आम्हाला राग आला. नंतर यांचा आला Googleचा फोन. बघा हा दुरुस्ती करून आला दिल्लीवरून. बघा दिल्लीची पॅकेजिंग बघा, बघून घ्या तुम्ही Googleची पॅकेजिंग. एवढा पॅक करून पाठवला. मला तर म्हणजे माझ्या बाबाला तर असं वाटलं की एकासोबत 2 फोन आले की काय? हे पॅकेज बरोबर आहे ना यार. ₹7,000 घेतले ना दुरुस्त करायची याईनं पण. फुकटात थोडी गेलं याईनं दुरुस्त करून. पण दिला नवीन सारखा एकदम ब्रँड न्यू.